नमस्कार सर्वांना. आज आपण करणार प्रोटीनयुक्त नाश्ता. त्यासाठी इथे हिरव्या सालीची मुगाची डाळ 1 वाटी आणि अर्धी वाटी तांदूळ हे 4 तास भिजत घालून घ्यायचे. ते स्वच्छ धुवून घेऊयात. डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची. तांदूळसुद्धा काढून घ्यायचे. हिरवी मिरची, आलं घालून घ्यायचे. अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. डाळ वाटून झाली, काढून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. डोशाचा तवा आहे तो गरम करायला ठेवायचा. पाणी मारून घ्यायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं. 2 चमचे बॅटर घालून घ्यायचे तव्यावरती. गॅसची आच आहे ती बारीकच ठेवायची आणि गोल असं पसरवून घ्यायचे. तेल सोडून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. खिसून घेतलेलं गाजर घालून घ्यायचे. खिसून घेतलेलं पनीर घालून घ्यायचे. आता याला दुडून घ्यायचे. काढून घेऊयात. छान असा प्रोटीनने भरलेला नाश्ता आपला रेडी आहे. टिफिनला देऊ शकता किंवा सकाळचा नाश्ता, संध्याकाळी जर मुलांना भूक लागली तर ती झटपट होणार आहे. चटणीसोबत खाऊन घ्यायचा. त्यांना सॉस आवडत असेल सॉस द्यायचं. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.